तेव्हाच्या वेळेला कॅरी बॅगा नव्हत्या, ते कागदाच्या ह्याच्यात पेपरच्या तुकड्यांमध्ये बांधून द्यायचे. मग ते साखर आणलेलं, डाळ आणलेलं, काय काय आणलेले तुकडे तुकडे 4-5 आलेले मी ते सगळे ठेवायचे. आणि जेव्हा माझं जेवण होईल निवांत असते ना दुपारी 1-2 तास, तेव्हा मी ते पेपरचे तुकडे लिहून वाचायचे बघा. मग ते कधी बघितलं आमच्या दिराने एकदा बघितलं, ते सगळे तुकडे गोळा करून मी वाचायला नेलेले. मग ते वाचायला नेल्यावर तिला आम्ही असं आधी भाऊजे कधी बोलत होतो, मग त्यानं ती बहिणीला विचारलं, ती सगळे कागदाचे तुकडे घेऊन बहिणीवर कशाला गेली. मग ती म्हणली अरे तिला वाचनाचं लय नाद आहे, वाचायला काय नसते म्हणून ती पेपर वाचते. मग दुसऱ्या दिवशीपासून ती भावड्या काय करायचं माहित आहे का, आज सकाळी त्यानं पेपर वाचायचा, तिकडं वाड्यात पेपर घेत होता, ती इकडं आमच्या आसऱ्यामध्ये पेपर नव्हता. मग त्यानं आज वाचलेला पेपर संध्याकाळी घरी घेऊन येताना ते आणायचं घरी, मग ती वाचायची. मग मी दुसऱ्या दिवशी वाचायची ती पेपर. त्याच्यामध्ये कसं असतं माहित आहे का, आवाज तर वाचन खूप पाहिजे माणसाचं, आपलं कुठं चुकतंय आणि आपल्या दिवसभराच्या ह्याच्यामध्ये कसलं पण ताण टेन्शन असू द्या, त्या पेपरच्या 3-4 पानामध्ये कुठं तर थोड्या 4 ओळी असतेच त्याच्यावरती.